तर चला आता आपण बघूया सेशन नंबर 4. सेशन नंबर 4 मध्ये लॅब आवर आणि टायपिंग प्रॅक्टिस तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर नॉलेज चेक मी या ठिकाणी स्टार्ट करतो आहे. पहिला क्वेश्चन आहे, पेंट ॲप्लिकेशन टास्कबारला पिन करण्यासाठी कोणत्या पर्याय तुम्ही निवडाल? तर पेंट ॲप्लिकेशन टास्कबारला पिन करण्याकरता तुम्हाला बघा इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. इथे पिन टू स्टार्ट दिलेला आहे, परंतु आपल्याला त्याने टास्कबारला म्हटलेलं आहे. पुन्हा आपण दुसरं चेक करूया, यामध्ये पण नाही आहे. तिसरं चेक करूया, तर बघा याच्यामध्ये दिलेलं आहे पिन टू द टास्कबार. इथे तुम्ही वाचलं तर तुम्हाला उत्तर सापडून जाईल. तर हे चौथं हे याचा आन्सर आहे. टास्कबारमधून एखादा घटक अनपिन करण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडाल? अनपिन करायचं तर तुम्हाला काय बघावं लागेल? इथे अनपिन शब्द बघावं लागेल, म्हणजे तुम्हाला याचं उत्तर सापडेल. बघा इथे अनपिन फ्रॉम टास्कबार हे ऑप्शन इथे दिलेलं आहे. तर अनपिन फ्रॉम टास्कबार हे उत्तर तुम्हाला पहिलं त्याचं घ्यायचं आहे. एखादा घटक जंप लिस्टला जंप पिन करण्यासाठी उपयोगी पडणारा पर्याय ओळखा. म्हणजे जंप लिस्टला तुम्हाला ॲड करायचं आहे, तर इथे तुम्हाला शोधावं लागेल की जंप लिस्ट कुठे आहे. बघा इथे काय दिलेलं आहे, पिन टू द धिस लिस्ट हे एक ऑप्शन इथे आपल्याला मिळालं. त्यानंतर इथे तर आपल्याला अदर ऑप्शन्स दाखवलेले आहेत आणि एक चौथा आहे, याच्यामध्ये तुम्हाला मोर फाईल साईज हे दिलेलं आहे. तर लिस्टचा ऑप्शन आपल्याला इथे मिळालेला आहे. बघा पिन टू द धिस लिस्ट, तर हे याचं आन्सर आहे. चौथं क्वेश्चन बघा, तुमच्या आवडीच्या फाईलमध्ये प्रवेश करण्यासाठी या लिस्टमधील कोणतं सेक्शन म्हणजे विभाग उपयोगी पडतो? तर फाईलमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणतं सेक्शन तुम्हाला उपयोगी पडते? तर फाईलमध्ये तुम्हाला जर प्रवेश करायचा आहे तर त्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? इथे बघा एक इथे पिन केलेली फाईल दिलेली आहे, दुसऱ्याच्यात सुद्धा फाईल दिलेली आहे. इथे दिलेला आहे एक अनपिन नावाचा ऑप्शन दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे पिन टू द shapes.png. तर हे पहिलं उत्तर याचं या चौथ्या प्रश्नाचं आहे. पाचवा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायाने फाईल एक्सप्लोरर ओपन केले जाऊ शकत नाही? फाईल एक्सप्लोरर ओपन केले जाऊ शकत नाही. तर बघा कमांड प्रॉम्प्ट दिलेला आहे, त्यानंतर इथे कंट्रोल पॅनल दिलेला आहे आणि त्यानंतर इथे फाईल एक्सप्लोरर दिलेला आहे. तर इथे क्वेश्चनमध्ये जाऊ शकत नाही असा क्वेश्चन आहे. तर याचा आन्सर जे आहे हे 3rd नंबरचा याचं आन्सर आहे. 3rd नंबरच्या याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि 7 नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर बघा 6वा क्वेश्चन, हा विंडोज 10 मध्ये नेहमी वापरले जाणारे प्रोग्राम्स शॉर्टकटमध्ये ॲड करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. तर विंडोज 10 मध्ये वापरले जाणारे प्रोग्राम शॉर्टकटमध्ये ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? राईट क्लिक करणे एक ऑप्शन दिलेला आहे, तर आपल्याला पिन करावं लागेल. पिनिंग हे याचं उत्तर आहे. 7वा क्वेश्चन आहे, तुम्हाला आयटम्स किंवा मेनूला पिन करता येतात. तर तुम्हाला कोणते आयटम्स मेनूला पिन करता येतात? एक आहे डेस्कटॉप आणि फाईल मेनू, एक आहे टास्कबार आणि स्टार्ट मेनू. टास्कबार आणि फाईल मेनू हे याचा आन्सर आहे. त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे, हे एक फाईल मॅनेजमेंट ॲप्लिकेशन आहे. ह्यामुळे तुमच्या कम्प्युटरमधल्या फाईल्स आणि फोल्डर्स व्यवस्थित ठेवता येतात. तर एक फाईल मॅनेजमेंट ॲप्लिकेशन ज्यामुळे तुमच्या कम्प्युटरमधल्या फाईल्स आणि फोल्डर कशामध्ये असतात? बघा 8वा क्वेश्चन आपला इथे चालू होता. ही एक फाईल मॅनेजमेंट ॲप्लिकेशन आहे, ह्यामुळे तुमच्या कम्प्युटरमधल्या फाईल्स आणि फोल्डर्स व्यवस्थित ठेवता येतात. तर याचं जे आन्सर आहे ते आहे विंडोज एक्सप्लोरर. विंडोज एक्सप्लोरर हे याचा आन्सर आहे. इथून 7 नेक्स्ट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे, कम्प्युटर प्रत्येक फाईल एका ब्लँकनी दाखवतो, त्यामुळे आपल्याला ती कुठल्या तऱ्हेची फाईल आहे हे समजते. उदाहरणार्थ म्युझिक फाईल, डॉक्युमेंट. तर हे सगळं कशाने दाखवत असतो? तो आपल्याला एक त्याचं एक्सटेन्शन असते आणि एक त्याचं आयकॉन असते. त्या आयकॉनद्वारे आपल्याला ओळखता येते की ती फाईल कशाची आहे. 7 नेक्स्ट करायचा. 10वा क्वेश्चन आहे, नोटपॅड फाईल नेहमी कम्प्युटरमध्ये एक्सटेन्शन वापरून स्टोअर केली जाते. तर नोटपॅडचं एक्सटेन्शन कोणतं आहे? .txt हे नोटपॅडचं एक्सटेन्शन आहे. 7 नेक्स्ट करायचं आहे. एंड एक्झाम ॲस करायचं. तर इथे आपलं चौथं सेशन कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर सेशन कंप्लीशन टेस्ट
यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सेशन कंप्लीशन टेस्ट आणि स्टार्ट करायचं आहे. तर बघा पहिला क्वेश्चन, डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाईल उपकरणे ही अशी वर्गीकृत केली जातात. तर हे कशाचे प्रकार आहेत? डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट हे आहे पर्सनल कम्प्युटरचे प्रकार. तर पर्सनल कम्प्युटर याचा आन्सर आहे 7. नेक्स्ट करायचं. सेकंड क्वेश्चन आहे, हातात धरता येतील असे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे कम्प्युटर्स हे आहेत. तर हातात धरता येईल असे कम्प्युटर्स कोणते असतात? त्याला आपण नोटबुक, स्मार्टफोन हे म्हणत असतो. स्मार्टफोन हे तुमच्या जवळसुद्धा आहे, तर ते कम्प्युटरचा प्रकार आहे. तिसरा क्वेश्चन आहे, तर इथे बघा तिसरा क्वेश्चन आहे, अ पर्सनल कम्प्युटर दॅट इज स्मॉलर, लायटर अँड लेस पॉवरफुल दॅन अ नोटबुक अँड विच हॅज अ टच सेन्सिटिव्ह स्क्रीन इज कॉल्ड. असा कोणता पर्सनल कम्प्युटर आहे जो स्मॉलर असतो, लायटर असतो आणि लेस पॉवरफुल दॅन नोटबुक म्हणजे लॅपटॉपपेक्षा कमी पॉवरफुल असतो आणि टच सेन्सिटिव्ह स्क्रीन असते त्याला. तर स्क्रीन कशाला असते? टॅबलेटला असते. तर टॅबलेट हे याचा आन्सर आहे. तर चौथा क्वेश्चन बघा, दिस हार्डवेअर हाऊसेस मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स दॅट मेक अप कम्प्युटर सिस्टीम. तर असं कोणतं हार्डवेअर कशामध्ये असते ज्याच्यामध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स असतात आणि जे कम्प्युटर सिस्टीम तयार करते? तर याचं उत्तर आहे सिस्टीम युनिट. सिस्टीम युनिटमध्येच हे कम्प्युटर सिस्टीम असते. तर इथे बघा आपलं 4ही क्वेश्चन्स झालेले आहे. 2 आपण मराठीमध्ये बघितले आणि 2 इंग्लिशमध्ये बघितले. तर याला एंड एक्झाम तुम्हाला करायचं आहे. येस, तर इथे आपलं 4थं सेशन जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 5वं सेशन बघूया. धन्यवाद.